नमस्कार मित्रांनो, लातूर जिल्ह्यातील 21 शुगर्स कडून आपल्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे राज्यभरात नावलौकिक असलेल्या रेणापूर तालुक्यातील रेणा सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. गळीत हंगाम 2025-26 मध्ये कारखान्याला गाळपासाठी आलेल्या ऊसाला प्रति टन 100 रुपयाप्रमाणे दुसरा हप्ता थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे. या शेतकऱ्यांना उन्हाळी कामे आणि आगामी खरीप हंगामासाठी खते व बियाणे खरेदी करण्यासाठी या रकमेमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार लागणार आहे. रेणा सहकारी साखर कारखान्याने या हंगामात एकूण 5,68,088 मेट्रिक टन ऊसाचे यशस्वी गाळप केलेले आहे. या गाळपातून 5,78,200 क्विंटल साखरेचे दर्जेदार उत्पादन घेण्यात या कारखान्याला यश आले असून सिरप व बी हेवी सह कारखान्याला सरासरी 12.21% इतका उच्चांकी साखर उतारा मिळाला आहे. सध्याच्या स्थितीत कारखान्याचा डिस्टिलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असून याद्वारे इथेनॉलचे उत्पादन वेगाने घेतले जात आहे. कारखान्याने शेतकऱ्यांना पहिला हप्ता म्हणून प्रति टन 2,750 रुपये अदा केलेले होते. आता त्यात 100 रुपयाची आणखी भर पडली आहे. या हंगामात ऊस गाळपास आलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आलेले आहे. या साखर कारखान्याचा पश्चिम महाराष्ट्राच्या मानाने भाव जरी कमी असला तरी सुद्धा शेतकऱ्यांना तातडीने पैसे देण्यास हा कारखाना अग्रेसिव्ह ठरलेला आहे. त्यासोबतच सोलापूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यातील बरेच कारखाने मात्र शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत त्यांच्या ऊसाची FRPचे पैसे हे देऊ शकलेले नाही. तर काही कारखाने मात्र आपली FRP ही कमी दाखवून 2400-2500च्या आसपासच FRP ही शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केलेली असून उर्वरित रक्कम मात्र यानंतर देण्याचा वादा केला आहे. प्रत्यक्षात 2800 रुपयाच्या आसपास या तिन्ही जिल्ह्यात बरेच कारखाने हे ऊसाला भाव देत आहेत. काही कारखाने 3,000च्या आसपासही भाव देत आहेत. जसे की बजरंग बाप्पा यांचा बीड येथील कारखाना हा देखील 3,000 रुपये भाव देऊन मागेच शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केलेले आहेत. पण बाकीचे इतर कारखाने मात्र शेतकऱ्यांना अद्यापर्यंत पैशासाठी लटकवलेलेच आहे. त्यामुळे शेतकरी मागील वर्षी अतिवृष्टीमुळे आधीच आर्थिक टंचाईत असताना त्यांच्या ऊसाचे पैसे द्यायला जाजावत नाही. त्यामुळे शेतकरी आता 2026चा खरीप हंगाम जवळ आलेला असताना शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेत राहावे लागत आहे. धन्यवाद.